RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन, महापालिकेचा फोकस। अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन, महापालिका फोकस। जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस। नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। वेळप्रसंगी कंत्राटदार संघटना रस्त्यावर उतरणार, यवतमाळ येथील राज्यस्तरीय बैठकीत संघर्षाची तयारी। शहरात सर्वत्र जाहिरातीद्वारे विद्रुपीकरण, गुन्हे दाखल न करता मनपाचे मात्र हातावर हात। कॉलेजमधून परतणाऱ्या युवकाची नव्हती कुठलीच चूक, अपघातात कसा ठार झाला सुमित प्रश्नच। 12वीच्या विद्यार्थ्यांना RRC तर्फे बेस्ट लक, कॉपी बहादरांवर मात्र ड्रोन CCTVची नजर। मध्यवर्ती कारागृहाबाहेरच्या सागवानाला आग लागली की लावली, आगीची गंभीर दखल घेत चौकशी आवश्यक। आता सविस्तर बातम्या। राज्यातील विविध कंत्राटदार संघटनांची आज यवतमाळ येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीत सरकारसोबत संघर्ष केल्याशिवाय न्याय मिळणार नाही असा इशारा ज्येष्ठ सदस्यांनी दिला आहे। इतकेच नाही तर वेळप्रसंगी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असेही स्पष्ट केले। शासनाचे सर्व नियम, अटी आणि शर्ती पाळत कंत्राटदार सरकारची सर्व कामे मार्गी लावत आहे, पण कंत्राटदाराच्या हक्काचा पैसा मात्र कंत्राटदारांना वेळेवर मिळत नाही। काही ठिकाणी तो थकविला जातो। त्यामुळे आता सरकारसोबत संघर्ष केल्याशिवाय कंत्राटदारांची आर्थिक परिस्थितीवर रुळावर येणार नाही, अशा सामूहिक इशारा यवतमाळ येथे आयोजित राज्यस्तरीय कंत्राटदार संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी दिला। वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागला तर तो करू असा निर्वाणीचा इशारा यावेळी देण्यात आला। वरिष्ठ मंडळी हे करतील की आपली परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब एक आहे की रस्त्यावर उतरल्याशिवाय आपल्याला पैसे मिळणार नाही, एवढं बोलून माहिती। शासनाच्या उदासीन धोरणामुळे आज कंत्राटदारांना बांधकाम व्यवसाय करणे किती कठीण झाले आहे। मागील 2 वर्षापासून अर्थसंकल्पीय व इतर कामावर शासन 5 ते 10% निधीचं शासन वितरित करीत आहे। मागील 5 महिन्यात तर इतर शासनाकडून कुठल्याही कामावर निधीचं वितरित केलेलं नाही। सर्व कंत्राटदारांनी कुठल्या न कुठल्या बँकेतून वा खासगी स्वरूपात कर्ज घेऊन शासकीय कामे पूर्ण केलेली आणि ती प्रगतीत आहेत। शासनाच्या या उदासीन धोरणामुळे आज प्रत्येक कंत्राटदार आर्थिक डबघाईस आलेला आहे। यावर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे। प्रत्येकाने निवेदन दिलं पाहिजे आणि नुसते आता हे 1300 दिले किंवा काय दिले याची न पर्वा न करता 70% पेमेंट दिल्याशिवाय आपण कुठलंही काम पुढे करणार नाही। मी थोडक्यात एकच सांगतो की आम्ही 2013-14ला सगळ्यांना माहित पण असेल, अख्ख्या राज्यात 7 महिने आम्ही कुठलंही टेंडर भरलं नव्हतं, कोणतंही काम केलं नव्हतं। सगळ्यांनी आम्हाला राज्यातून सहकार्य केलं होतं। त्यांना त्यावेळी जाग आली आणि आपले जे दर होते आज जे 30-40% दर, जयंतराव साहेब तुम्हाला पण माहिती आहे, अख्ख्या राज्यात आपण बंद ठेवलं होतं। कार्पेट आपण कसं करतोय तेव्हा त्याचा 90 रुपये स्क्वेअर मीटर दर होता, खडीचा दर 700-800 रुपये दर होता। तो आपण जे 2700-2800 रुपये जे दर बघतो, मुरमाचे भाव सुद्धा, बेसिक दर, जमिनीचे भाव वाढले तरी बेसिक दर त्या धरत नाही। त्या गोष्टीसाठी आपण राज्यात आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन आपल्याला सक्सेस झालं की ज्याला कंत्राटदारांनी सर्वांनी साथ दिली होती आणि अख्खं राज्य बंद ठेवलं होतं, सर्व मोर्चे काढले होते। तर त्या पद्धतीनं जर आपण सर्वांनी निवेदन असू दे, निवेदन तर द्यायचंच आहे, निवेदनाबरोबर बाकीच्या गोष्टी असतील की
यवतमाळ जिल्हा कंत्राटदार कल्याण संघटनेने महाराष्ट्रातील सर्व कंत्राटदार संघटनेसह एकजुटीने लढा देऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यवतमाळ येथे बैठकीचे आयोजन केले होते। यात महाराष्ट्र हॉट मिक्स संघटना, महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ, विदर्भ कंत्राटदार संघटना, महाराष्ट्र इंजिनिअरिंग असोसिएशन व यवतमाळ जिल्हा विद्यमाने निधी उपलब्धतेसाठी व आपली एकजुटीची ताकद शासनाला दाखवली आहे। महाराष्ट्रातील सर्व संघटनेचे पदाधिकारी व कंत्राटदार यांची सभा यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली। या सभेला राज्यस्तरावरील प्रमुख कंत्राटदारांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती। स्वच्छ सुंदर शहर ही संकल्पना अकोल्यात धुळीस मिळाली आहे, पण ही संकल्पना धुळीस मिळवणारे मात्र मोकाट असून त्या आधारावर पैसे कमविण्यात गुंतले आहे। शहर विद्रुपीकरण होत असताना त्याकडे महापालिकेचे अर्थपूर्ण दुर्लक्ष का असा प्रश्न आता विचारला जात आहे। परवानगी नसताना शहरात जाहिरात केली जात असल्याने शहराचे मोठ्या प्रमाणावर विद्रुपीकरण होत आहे। यावर मात्र प्रशासन मूग गिळून बसल्याचे चित्र बघायला मिळत आहे। शहरात ठिकठिकाणी ज्याला जसे वाटेल तसे बिल्स, बॅनर, पोस्टर चिपकवले जात आहे। शहरातील उड्डाण पुलाखालचे पिल्लर सुशोभित करण्यात आले आहे, त्यावर बॅनर, पोस्टर चिपकून शहरात सर्वत्र विद्रुपीकरण होत आहे। नियमबाह्य गोष्टींना थांबवण्यासाठी महापालिका प्रशासनाला थांबवले कोणी असा प्रश्न उपस्थित होत आहे। अनधिकृत होल्डिंग्स व शहर विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेशित केले आहे, पण कारवाई होताना दिसत नाही। शहरात कुठेही जाहिराती लावायची असल्यास महापालिकेत ठराविक रकमेचा भरणा करून महापालिकेने ठरवून दिलेल्या ठिकाणीच व नेमून दिलेल्या आकारात जाहिराती लावण्याचा नियम आहे। अनधिकृत जाहिरातीवर अटकाव ठेवण्याची गरज आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन संबंधितांवर गुन्हा दाखल केला पाहिजे, मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये याबाबत उदासीनता दिसून येत आहे। अनधिकृत बॅनर, पोस्टर, होर्डिंग्स लावून शहर विद्रूप करण्यावर ठोस कारवाई करून पोलीस गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत। अकोला शहरातील श्रीमती मेहरबानू कॉलेजचा 23 वर्षीय विद्यार्थी ग्रेडर मशीन खाली आल्यामुळे घटनास्थळी त्याचा मृत्यू झाला। कानशिवनी येवता रोडवर सोमवारी सकाळी 10:30 वाजता घटना घडली। अपघातानंतर ग्रेडर मशीन चालक घटनास्थळावरून पसार झाला। युवकाच्या अपघाती मृत्यूने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे। कानशिवनी येथील विद्यार्थी सुमित कैलास ढोरे हा हिरो होंडा स्प्लेंडरने कॉलेजसाठी घरून निघाला होता। बार्शीटाकडी पोलीस स्टेशन अंतर्गत येळवण शिवारात दत्तवाडी जवळ रस्त्याचे काम करीत असलेल्या ग्रेडर मशीन खाली येऊन विद्यार्थी घटनास्थळी ठार झाला। ग्रेडर मशीन चालक मशीन मागे घेत असताना कॉलेजला जात असलेला सुमित ढोरे याला ग्रेडर मशीनचा धक्का लागला। सुमित खाली पडल्यावर ग्रेडर मशीनचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला। ग्रेडर मशीन चालकाच्या लक्षात हा प्रकार आल्यावर तो घटनास्थळावरून पसार झाला। दुर्घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकडी आणि बोरगाव मंजू पोलीस घटनास्थळी पोहोचले। कानशिवनी येवता रोडवर काम सुरू आहे। ग्रेडर मशीनचा उपयोग रस्त्यावरील मुरुम समलत करण्यासाठी केला जातो। ग्रेडर मशीन चालकाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी मरण पावला। घटनास्थळावरून उपस्थित नागरिकांमध्ये चर्चा होती की मशीन ऑपरेटर सोबत मशीन मागे पुढे होताना एखादा कर्मचारी असता तर कदाचित घटना घडली नसती। मृतक सुमित ढोरे 2 भावांमध्ये लहान होता। अकोला येथील श्रीमती मेहरबानू कॉलेजमध्ये BCA प्रथम वर्षाला शिकत होता। या घटनेमुळे कानशिवनी परिसरात शोककळा पसरली। मंगळवारपासून 12वीच्या विद्यार्थ्यांचे पेपर आहे। कृपया परीक्षार्थीला गरज पडल्यास लिफ्ट द्या, त्यांना हवी ती मदत करा असे आवाहन RRC नेटवर्कतर्फे करण्यात येत आहे। तर जिल्ह्यातील 25,000 विद्यार्थ्यांना या निमित्त RRC परिषदेसाठी शुभेच्छा देत आहे। जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू करण्यात आले आहे, त्यामुळे नाहक कुठेही परीक्षा केंद्रावर गर्दी करू नये। इतकेच नाही तर संवेदनशील केंद्रावर ड्रोनचा वापर होणार असल्याने त्यात गैरप्रकार वैध होणार आहे। परीक्षा केंद्रावर कमीत कमी 3 CCTV कॅमेरा असावेत असे स्पष्ट केले गेले आहे। केंद्रस्तर पथकाने पेपर सुरू होण्याच्या आधी परीक्षा केंद्रावर पोहोचावे। अकोल्यात 12वीचे एकूण 88 केंद्रावर 25,569 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी व परीक्षेचे सुरळीत संचालनाकरिता शासनाने कॉपीमुक्त अभियान व दक्षता समितीची नियुक्ती केलेली आहे। शिक्षण विभाग किती कॉपी बहादरांना ताब्यात घेते याकडे सर्वांचं लक्ष असून त्याचबरोबर ज्या बोगस संस्था चालकांनी विद्यार्थी पास होण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले त्यांच्यावर शिक्षणाधिकारी कारवाई करतील की नाही असा प्रश्न असून जिल्हाधिकाऱ्यांना यासाठी पुढाकार घ्यावा लागेल काय अशी विचारणा होत आहे। 12वीची परीक्षा मंगळवार 11 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे। विभागीय शिक्षण बोर्डाने 10वी व 12वीची परीक्षा कॉपीमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच कॉपी करणाऱ्यांवर FIR दाखल करण्याचा इशारा दिला आहे। उल्लेखनीय म्हणजे 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे। अकोला जिल्ह्यात 88 परीक्षा केंद्रांवरती 25,569 विद्यार्थी 12वीची परीक्षा देतील, तर 10वीसाठी 119 केंद्रावर 25,857 विद्यार्थी परीक्षा देतील। जिल्ह्यात सर्व संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांनी नजर राहणार आहे।
परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर भौतिक सुविधा आहे की नाही याची पाहणी जिल्हा प्रशासन करेल। परीक्षा केंद्राबाहेर व्हिडिओ शूटिंगची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर सोपवली आहे। जिल्ह्याच्या सर्व विभागातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी केंद्रावर भरारी पथके आणि स्थायी दल उपलब्ध राहतील, या पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत। पोलीस प्रशासनाने सांगितले की शहरात सर्व परीक्षा केंद्राच्या 100 मीटर क्षेत्रात पोलीस तैनात राहतील। सर्व परीक्षा केंद्राच्या 100 मीटर क्षेत्रात जमाव बंदी लागू राहील। क्षेत्रातील टेलिफोन बूथ, फॅक्स, फोटोकॉपी दुकाने बंद राहतील। परीक्षार्थी आणि पालकांशिवाय कोणालाही परीक्षा केंद्राच्या आत प्रवेश दिला जाणार नाही। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। गेल्या 3 वर्षांपासून नगरसेवक नाहीत, लोकशाहीत लोकप्रतिनिधी नाहीत, शहरात वाढल्या समस्यांचा डोंगर। बचपना से बुढ़ापा आ गया लेकिन नायगाव की स्थिति जैसी है वैसी ही है। एक्झॅक्ट बिलकुल तुम्ही माझ्या अगदी सोबतच आहे आणि बघा खाली बघू शकतात, माझा कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवू शकतात। अण्णाभाऊ साठे चौक, डाबकी रोड इथला एकंदरीत सुरुवातच बघा अशी झालेली आहे। आपण शिरोड्याच्या मध्य भागात आहोत, भारतनगर इथे आपण आलेलो आहोत। सगळ्यात मोठा अकोल्यात जर मुद्दा येत असेल तो म्हणजे कचऱ्याचा। माझे दर्शक आता याच्यावर तुम्हीच विचार करा की कितपत हे योग्य आहे आणि कितपत नाही आहे। तेव्हा पहा अकोलेकरांच्या खऱ्या समस्या। RRC न्यूज आणत आहे महापालिका फोकस। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोटफैल भागातील रेल्वे पुलाची खस्ता हालत झालेली आहे। त्यात या रस्त्यावर दररोज वाहतुकीचा खोळंबा होतो। दररोज या पुलावर ट्रॅफिक जाम असतो। शेवटी पोलिसांनी येऊन वाहतूक सुरळीत केली। या पुलावरून हजारो वाहने दररोज धावत असतात। अकोट अचलपूर मार्गे मध्य प्रदेशात जाण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो। वाहने सुरळीत चालली तर ठीक, परंतु थोडी गडबड झाली, एखादे वाहन मध्येच घुसले तर वाहनांचा खोळंबा होतो। अशा स्थितीत देखील दुचाकीस्वार फुटपाथवरून वाहने नेतात, त्यामुळे पायी चालणे कठीण झाले आहे। जाम लागलेला असला तरी प्रत्येकाची पुढे जाण्याची गडबड सुरू असते। कर्णकर्कश आवाज करीत वाहने पुढे नेण्यास येतात। रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांना बोलवावे लागते। सोमवारी देखील पोलीस पोहोचल्यावर वाहतूक सुरळीत होऊ शकली। घाईत असलेल्यांची मात्र सततच्या जाममुळे पंचायत होते। ही समस्या त्वरित सोडवणे अत्यंत आवश्यक आहे। कॅन्सर योद्धा बाळ काळणे यांची कॅन्सर प्रबोधन यात्रा यावेळी पश्चिम महाराष्ट्रात निघाली। उद्घाटन विधानसभा अध्यक्ष राम शिंदे यांनी केले। सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी कॅन्सरवर कशी मात केली याचे ते सकारात्मक मार्गदर्शन केले। कॅन्सर झाल्यानंतर सकारात्मक विचार करून आव्हान स्वीकारा असे आवाहन केले आहे। व्यक्ती सकारात्मक राहिली तर औषधांचा परिणाम अधिक चांगला होतो। निश्चितपणे आजारातून बाहेर पडणे शक्य होते, असा संदेश प्रबोधन यात्रेद्वारे काळणे पोहोचवतात। समाजात कॅन्सरची भीती नष्ट व्हावी, नवा आशेचा किरण निर्माण व्हावा म्हणून त्यांनी पुढाकार घेतला आहे। विदर्भ, मराठवाडा, खानदेश भागात कॅन्सर जनजागृती केली आहे। यावेळी पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर, कुर्डुवाडी, सोलापूर, पंढरपूर, सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात कॅन्सर प्रबोधन करीत आहेत। महाराष्ट्रातील विशेष स्वयंसेवक यात्रेत सहभागी असतात। बाळ काळणे यांना कॅन्सर ऑपरेशनमुळे अपंगत्व आल्यावरही सर्पसेवा, वन्यजीव सेवा सुरूच आहे। मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, D.Pharm, M.Pharm विद्यालय, नर्सिंग कॉलेज येथे कार्यक्रम झालेत। पॅलेटिव्ह केअर सेंटर अहिल्यानगरचे संस्थापक प्रदीप काकडे हे आयोजन व मार्गदर्शन करतात। यात्रेला प्रयास संस्था अमरावती, डॉक्टर अविनाश सावजी यांचेही सहकार्य लाभले। संबंधित जिल्हाधिकारी यांची प्रबोधने यात्रेदरम्यान भेट घेऊन कॅन्सर का वाढतो याविषयी निवेदन दिले, असे बाळ काळणे यांनी सांगितले। तसेच प्रबोधन यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला असे ते म्हणाले। 8 फेब्रुवारी रोजी सातारा येथे यात्रेची सांगता झाली। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोलेकरांना बोचणारा थंडीचा गारवा आता थांबला आहे। शहरात उकाडा वाढत असून अकोल्याचे कमाल तापमान हे 35 अंश सेल्सिअसच्या जवळ खेळत असल्याचे चित्र आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात अकोल्याचे वाढत्या तापमानाचे चटके अकोलेकरांना बसल्याशिवाय राहणार नाही। फेब्रुवारी महिन्यातच यंदा उन्हाळ्याची सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे।
उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. राज्यात थंडी उसरली असून कमाल आणि किमान तापमानात चढउतार होत आहे. सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अकोला, सोलापूर, रत्नागिरी, जेऊर येथे तापमान 35 अंशावर आहे. अनेक ठिकाणी तापमान 32 ते 35 अंशाच्या दरम्यान असल्याने उन्हाच्या झळा कायम आहेत. येत्या 2 दिवसात पुण्यातील कमाल तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे आणखी उकाडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान किमान तापमान मात्र पुढील काही दिवस स्थिर राहणार असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. पुण्यातील बहुतांश भागातील कमाल तापमान रविवारी 24 ते 35 अंशाच्या दरम्यान नोंदवले गेले. मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात सागवानाच्या झाडांना आग लागली होती. अग्निशमन दलाने वेळेवर पोहोचून आग आटोक्यात आणली. शहरातील मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात सागवानाची मोठमोठी झाडे आहेत. त्यांना आग लागली की लावली असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अकोल्यातील निमवाडी भागातील पत्रकार चौक ते सिंधी कॅम्प चौक दरम्यान उड्डाणपुलालगत सागवानाचं मोठे जंगल आहे. आग लागल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभागाला दिली. बघ्यांची देखील या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. बरीच झाडे आगीचे भक्ष्य झालेली दिसून आली. जिल्हा कारागृह परिसरात सागवानाची बरीच झाडे आहेत. तसेच झाडांच्या आजूबाजूला कचरा पडलेला असतो. या भागातील पाळापाचोळा पेटल्यामुळे आग पसरली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. उन्हाळ्याची सध्या सुरुवात आहे, परंतु आगीच्या घटना घडत आहेत. दरम्यान ही आग लागली की लावली असा प्रश्न उपस्थित होत असून त्याची चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. वेळप्रसंगी कंत्राटदार संघटना रस्त्यावर उतरणार. यवतमाळ येथील राज्यस्तरीय बैठकीत संघर्षाची तयारी. शहरात सर्वत्र जाहिरातीद्वारे विद्रुपीकरण. गुन्हे दाखल न करता मनपाचे मात्र हातावर हात. कॉलेजमधून परतणाऱ्या युवकाची नव्हती कुठलीच चूक. अपघातात कसा ठार झाला सुमित? प्रश्नच. 12वीच्या विद्यार्थ्यांना RRC तर्फे बेस्ट लक. कॉपी बहादरांवर मात्र ड्रोन CCTVची नजर. मध्यवर्ती कारागृहाबाहेरच्या सागवानाला आग लागली की लावली? आगीची गंभीर दखल घेत चौकशी आवश्यक. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.